आणि यानंतर बातमी आहे राज्यामध्ये पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकांसंदर्भातली। एकूण 17 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे, पण प्रत्येक पक्षाकडून जागा वाटपाचा वेगवेगळा फॉर्म्युला समोर येऊ लागलाय। एकूण 17 जागा आहेत आणि याच जागांवरनं शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते। एकीकडे भाजपची सूत्र सांगतायत की भाजपच्या वाट्याला 12 जागा, शिवसेनेच्या वाट्याला 3 जागा येतील तर 2 जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला। त्यानंतर शिवसेनेच्या सूत्रांचा तात्काळ फॉर्म्युला समोर आला। संख्याबळानुसार 5 पेक्षा कमी जागांवरचा दावा सोडणार नसल्याचं शिवसेनेकडून सांगितलं गेलं। यामध्ये खास करून नाशिक, परभणी, ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळ या जागांसाठी शिवसेना आग्रही असल्याचं कळतंय। सोबत रायगडची सुद्धा जागा लढण्याबाबत शिवसेना ठाम असल्याची भूमिका घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतल्या चढाओढीमध्ये राष्ट्रवादीच्या हाती नेमकं काय लागणार आहे आणि सुनेत्रा पवारांचा पक्ष त्याबद्दल समाधानी होणार का, हाच खरा प्रश्न आहे। तर जागा वाटपासंदर्भातला निर्णय तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्रित घेतील असं मंत्री उदय सामंतांनी म्हटलंय। दावा आम्ही पण केलेला अनेक ठिकाणी, तिथं आमचं संख्याबळ जास्त आहे। त्यामुळे मगाशीच मी याचा विषय क्लिअर केला की 3 नेते ठरवतील की याच्यामध्ये नक्की विधान परिषदेच्या जागा शिवसेनेनं किती लढवाव्या, भारतीय जनता पार्टीने किती लढवाव्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने किती लढवाव्या।